ओव्हर थिंकिंग आपलं मॅनिफेस्टेशन फेल करतं. म्हणूनच हा दुसरा नियम आहे खास ज्यांच्यासाठी जे ओव्हर थिंक करतात. हा नियम आहे जे विचार होशमध्ये आणि जोशमध्ये केले जातात ते सत्यात उतरतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही छान रिलॅक्स माइंडसेट मध्ये असता तेव्हा तुम्ही विचार करता की चला ना, लग्नाला 1 वर्ष झालंय, आपण फिजिकली, मेंटली, फायनान्शियली बाळासाठी प्रिपेअर्ड आहोत आणि तुम्ही बाळाची जबाबदारी घेण्यासाठी तयार होता. आणि मग थोड्या दिवसांनी तुमचं ओव्हर थिंकिंग स्टार्ट होतं आणि ओव्हर थिंकिंग मध्ये मोस्टली निगेटिव्ह विचाराचं प्रमाण जास्त असतं. जसं की अरे, मला बाळाची जबाबदारी खरंच जमेल ना, मी करिअर आणि बाळ दोन्ही सांभाळू शकेल ना, आम्ही दोघंच राहतो, आम्हाला हे सगळं झेपेल ना. आणि मग या निगेटिव्ह विचारांमुळे आपला ओरिजिनल पॉझिटिव्ह विचाराची इंटेन्सिटी हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे ते मॅनिफेस्टेशन फेल होतं. ह्याच्या अपोजिट साईडला जर तुम्ही ह्या होशमध्ये केलेल्या विचाराला जोश दिलात, म्हणजे त्या रिलेटेड काही पॉझिटिव्ह विचार सुरू केलात, पॉझिटिव्ह ऍक्शन सुरू केलात, जसं की मी आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे, लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले पाहिजे, काही फिजिकल वर्कआउट स्टार्ट केलं पाहिजे का, माझ्या बाळासाठी कुठले बीजसंस्कार, गर्भसंस्कार क्लासेस लावले पाहिजे. तर तुम्ही असा पॉझिटिव्ह विचार केलात तर ते मॅनिफेस्टेशनची पॉवर अजून छान वाढेल आणि तुमचा ओरिजिनल पॉझिटिव्ह विचार सत्यात उतरणं इझी होईल. तुम्हाला हा विचार पटला असेल तर ही व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला पुढचा नियम जाणून घेण्यासाठी तुम्ही एक्सायटेड असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये M3 मेन्शन करा.